अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन यावर विशेष व्याख्यान संपन्न जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कामाचा वाढता व्याप आणि दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर येणारा मानसिक ताण लक्षात घेता त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट ताणतणावमुक्त जीवन या विषयावर डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित या व्याख्यानास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जीवन विद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप पटवर्धन व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर माधवी पटवर्धन आदी उपस्थित होते। मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी यावेळी सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या तत्वज्ञानावर आधारित विविध व्यावहारिक उदाहरणे देऊन अत्यंत साध्या व ओघवत्या शैलीत ताणतणावमुक्त जीवनाचा मंत्र उपस्थितांना दिला। दैनंदिन जीवनात सकारात्मक राहून ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे यावर त्यांनी विशेष भर दिला। या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर पटवर्धन यांच्या हस्ते जीवनविद्या मिशनचा दृष्टी हा ग्रंथ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉक्टर दिलीप पटवर्धन व डॉक्टर सौ माधवी दिलीप पटवर्धन यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली। या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जीवनविद्या मिशनचे कार्यकर्ते दिगंबर जगताप, दिलीप कारंडे, शंकरराव बंगी आणि जीवन संदेश वृत्तपत्राचे संपादक सुधाकर पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती। असं म्हणणं आहे की 31 मार्च हसत खेळत 31 मार्च आणि त्यामुळे त्यांनी असा टॉपिक घेतलेला आहे स्ट्रेस, एन्जॉय स्ट्रेस। तर मी असं म्हणतो की मला असं वाटतं की आपण डायरेक्टली डॉक्टर साहेबांनाच विनंती करू की त्यांनी सुरुवात करावी। यू स्ट्रेस म्हणजे सकारात्मक स्ट्रेस असला पाहिजे। आता साधी गोष्ट आहे, तुम्ही बघा धनुष्यबाण घेतलं तुम्ही, कळलं की नाही, ती दोरी असते, दोरी ती ढिल्ली पडली तर बाळू मारू शकतो काय? नाही मारू शकत। यू हॅव टू स्ट्रेच पोटेन्शियल एनर्जी तयार होते, देन यू कॅन शूट। थोडा स्ट्रेस हवाच, लक्षात ठेवा। आता दुबईला तुम्ही गेलात, सध्या नाही पण पूर्वी गेलात तर रस्ते स्ट्रेट असतात, तिथे काय स्ट्रेस येत नाही ड्रायव्हिंग करताना। भारतात तसं चालेल का? शक्य नाही, मध्ये केव्हा गाडं येईल बकरं सांगता येत नाही, तर तुला ऍक्टिव्हिटीवर राहावं लागतं, तर तुमची पोटेन्शियल वाढत, कळलं की नाही? तर स्ट्रेस महत्वाचा आहे। मग स्ट्रेस एन्जॉय कसा करतात आणि केव्हा करतात? सिंपल, तुम्हाला स्ट्रेस एन्जॉय तेव्हाच होतो तुम्हाला जे काही टास्क दिला असेल तुमच्या ऑफिसमध्ये, तुम्ही जर ती परफेक्ट तयारी केली असेल ना आणि साहेबांनी सांगितलं मला प्रेझेंट करा, इट इज एन्जॉयबल स्ट्रेस, मी केव्हा एकदा दाखवतो साहेबांना, बिकॉज यू आर ऑलरेडी प्रिपेअर्ड, सो यू शुड बी प्रिपेअर्ड। त्यामुळे तुम्हाला स्टेज एन्जॉय होतो, नाही का? नाटकात काम करायचंय, सगळे डायलॉग व्यवस्थित पाठ असतील, केव्हा एकदा स्टेजवर जातो, दॅट इज एन्जॉयबल स्ट्रेस। किंवा गेम मध्ये करताना, कुठल्या खेळात खेळताना सुद्धा, नाही का, खेळात खेळताना तुमचं तयारी मस्त असेल, मी केव्हा एकदा लक्षात आलं, दिस इज कॉल्ड। त्यामुळे तुम्हाला स्टेज एन्जॉय करायचं असेल तर बी प्रिपेअर्ड फॉर इट। हार्ड वर्क करून प्रिपेअर केलं, यू विल एन्जॉय स्ट्रेस। तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही। मग स्ट्रेस केव्हा येतो? इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड वेल यू विल गेट स्ट्रेस, लक्षात आलं? सो सिंपल। आता स्ट्रेसचं सिंपल हे काय डेफिनेशन आहे? एक्सपेक्टेशन मायनस अबिलिटी, अपेक्षा आणि क्षमता यांची वजाबाकी म्हणजे स्ट्रेस, कळलं की नाही? प्रत्येकाला अपेक्षा असतात, अपेक्षा ठेवायला अजिबात हरकत नाही, पण तेवढी क्षमता वाढवा, नाही तर अपेक्षा जाण घ्या, नाही का? आता मी कॉलेजमध्ये जातो, एखाद्या 35% मार्क पडतात आणि त्याला 95% पडायला पाहिजे, स्ट्रेस वाढणार ना, वजाबाकी चुकली, मग त्यांनी पहिल्यांदा 85% मिळून स्ट्रेस कमी येईल ना। हळूहळू क्षमता वाढवा, त्याशिवाय स्ट्रेस कमी होत नाही, नाही का? त्यामुळे ऑलवेज थिंक बिग शकत नाही। म्हणजे एखाद्या पक्षाला स्ट्रेस नसेल जेवणाचा तर बहुधा तो अन्न शोधणार नाही। त्यामुळे स्ट्रेस सगळीकडे आहे, वी शुड लिव्ह विथ इट अँड वी शुड लव्ह इट, तरच आपली प्रगती होईल। आणि हे करत असताना एक लाईफ, आयुष्यामध्ये बॅलन्स साधा असं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की आनंद नावाचा चित्रपट राजेश खन्नाचा होता, तोही मला आठवला। आणि आयुष्यामध्ये हे अप्स अँड डाऊन्स होतच असतात, तरी खूप छान दाखवलं ते।
विशेषतः कुटुंबामध्ये ज्या हे असतात त्याही आपण एकमेकांची कामं एकमेकांच्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. ऑफिसमध्ये बसून मला असं एकत्र डबा खायची पद्धत अधिकाऱ्यांची बंद झालेली असावी. त्याच्यावर मोकळेपणा कोण बोलतच नाही असं होत असेल. मला असं वाटतं की या निमित्ताने 31 मार्च आहे, आपले उद्दिष्ट तर पूर्ण करावीच लागतात. आपली ती 31 डिसेंबरला पूर्ण केली तरी सुद्धा चालतात, ते 31 मार्चला आपण पूर्ण करतोय. परंतु हे करत असताना अनाठाई स्ट्रेस घेण्यात काही अर्थ नाही. कधी कधी फील्डवर पाय रोवून सुद्धा उभं राहून आपल्याला काही कामं करून घ्यायची असतात आणि त्यातच हा पुल्लिंगी शब्द असला तरी तो स्त्रियांनाही लागू होतो, कारण त्यातच पुरुषार्थ असतो. आणि हे आपल्याला सिद्ध करून द्यायचं की आपण मराठी माणसं आहोत. आपल्याला दिलेलं जे काय आहे ते आपण आनंदाने पूर्ण करू. मला असं वाटतं डॉक्टर साहेब आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. पृथ्वीचं झिरो वेस्ट प्लास्टिक आणि ई वेस्ट याच्यात आपल्या नगरपालिकांमध्ये ईश्वरपूर आणि आष्टा या 2 नगरपालिकांमध्ये आपण तुमचं हे पण झालं, वर्कशॉप पण झालेलं आहे. इतर नगरपालिकेमध्ये आपण घेऊया आणि ई वेस्ट कसं कमी करता येईल, तसंच प्लास्टिक कसं कमी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. आणि खरंच शिक्षणाधिकारी आहेत, माहित नाही मला कसं करा. अरे सीओ साहेब आहेत कशा. आपण जे पूर्वी शाळामध्ये मुलींना ते काही गोष्टी विणायला द्यायचो आपण, त्याच्यातून पिशव्या तयार करायचे ते आणि वेगळे डिझाईन्स करायचे. ह्याही गोष्टींचं पुनरुज्जीवन कुठल्या तरी अमेरिकन नटीने करावं चित्रपटातून आणि मग आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे. एवढे आपण काही नतदृष्ट नाही असं मला वाटतंय. कधी कधी आपण ट्रेंड सेटर व्हावं आणि त्यांनी आपल्या पाठीमागे यावं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे कधी कधी आपणच अमेरिकेच्या विसाच्या क्यू मध्ये उभं राहण्यापेक्षा कधी कधी 25 वर्षानंतर अमेरिकन लोकांनी भारतीय विसा घेण्यासाठी क्यू मध्ये थांबावं. हा आशा किंवा हा आशावाद जो आहे तो आपण साकार करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. आपलं मराठी पण सिद्ध करायचं आहे. आणि मलाही वाटतं की खरंच आपण पिशवे घेऊन जाऊयात, प्लास्टिकचा वापर कमी करूयात. आज डॉक्टर साहेब आपण जे सांगितलं ते खूप उद्बोधक असं होतं, सर्वांसाठी उद्बोधक होतं. करूयात आपण, पण याचा शेवट 31 मार्चला पाहिजे, नाही तर बीपीची गोळी कमी झाली आपण असंच विचारूयात. तर आपण म्हणू की हे चांगलं होईल.